राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक, ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक, प्रदेश की हर छोटी बड़ी खबर से करेंगे आपको रूबरू। नमस्ते। मागच्या काही दिवसांपासून पेशंटची संख्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कमी झालेली आहे, परंतु आता कोविडचं जे आपण बघत आहोत मागच्या काही वर्षापासून, केव्हा हे केसेस वाढणार केव्हा कमी होणार हे सांगता येत नाही। त्यामुळे आमची प्रशासनाची तयारी आम्ही पूर्णपणे ठेवत आहोत। त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आहे बेड अवेलेबिलिटी। मागच्या काही दिवसांपासून जेवढं बेडसाठी मारामारी होत होती तेवढी आता नाही आहे, बेड्स उपलब्ध आहे। प्रायव्हेटमध्ये पण काही बेड आता शिल्लक आहे, गव्हर्नमेंटमध्ये पण काही बेड शिल्लक आहे, आणि आपण जे एक वॉर रूम बनवलेली आहे तिथं आपण 10-15 मुलं ठेवलेली आहेत। तिथं ते लोकांचा कॉल घेऊन ते डायव्हर्ट करून त्यांना मदत करतात, त्याच्यामुळे पण आम्हाला फायदा मिळालेला आहे। दुसरं ऑक्सिजनचं आपल्याला माहीत असेल की याच्या अगोदर पण आपण GMCमध्ये एक 20 KLची टँक वाढवून घेतली होती, त्याच धर्तीवर आता आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण एक 20 KLची टँक आपण लावत आहोत। त्याच्यामुळे जर सगळे टँक आपण बघितले तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास गव्हर्नमेंट सेटअपमध्ये 65 मेट्रिक टन एवढी कॅपॅसिटी आपल्याला लिक्विड ऑक्सिजन ठेवण्याची आपल्याकडे निर्माण झालेली आहे। त्यामुळे मला वाटत नाही की आता याच्यामध्ये ऑक्सिजनची अडचण होईल, परंतु कारण आपण म्हणतो डिझास्टरमध्ये वी शुड बी प्रिपेअर फॉर द वर्स्ट। त्यामुळे जर हे लिक्विड ऑक्सिजन आपल्याला नाही मिळालं तर आपल्याला स्वतःहून ॲटमॉस्फिअरमधून ऑक्सिजन जनरेट करण्याचे आपण प्लांट ऑलरेडी आपण देगलूर आणि किनवटमध्ये छोटे लावलेले आहे, ते चांगल्या प्रमाणे काम करत आहेत, त्यांना पेशंटला फायदा पण होत आहे। त्याच धर्तीवर आपण उर्वरित 13 RH आणि SDS साठी आपण वर्क ऑर्डर दिलेले आहे DPDC मधून, आणि त्याचप्रमाणे मोठे, कारण सिव्हिल आणि GMCला तिथं पेशंट जास्ती प्रमाणात असल्यामुळे तिथे आपण 150 सिलेंडरचे, एक सिव्हिलला आणि 2 GMCला, ते पण आपण DPDC मधून ऑलरेडी मान्यता आपण देण्यात येत आहेत, आणि त्याच्यानुसार ते वर्क ऑर्डर देऊन ते पुढच्या 10-15 दिवसामध्ये तेही कार्यान्वित होऊन जाईल, जेणेकरून आपल्याला टँकरचं लिक्विड आणि हे जनरेशन केलेलं लिक्विड दोन्ही मिळून आपल्याला पेशंटला ऑक्सिजनचा पुरवठा अनइंटरप्टेड देता येईल। तिसरं, रेमडेसिवीर बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार येतात की आम्हाला पेशंटला रेमडेसिवीर मिळत नाही, परंतु मी आधी पण सांगितलेलं आहे आणि आताही सांगतो की जे आपल्याला टास्क फोर्सनी गाईडलाईन्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पेशंटला रेमडेसिवीर देण्याची गरज नाही आहे। रेमडेसिवीर दिला म्हणजेच पेशंट बरोबर होतो आणि नाही दिला तर मृत्यू पावतो असं बिलकुल नाही आहे। मेन ट्रीटमेंट आहे ऑक्सिजन आणि मिथिलप्रेडनिसोलोन, ते आपण SOP नुसार देत आहे, आणि जेवढंही रेमडेसिवीर जिल्ह्यामध्ये येत आहे ते आपण डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी जे 45 प्रायव्हेट हॉस्पिटल आणि 2 गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली आहे। ते जेवढे रेमडेसिवीर जिल्ह्याला प्राप्त होतात आणि ज्या हॉस्पिटलमध्ये जेवढे पेशंटला गरज आहे त्या हिशोबाने आपण त्यांना वाटून देतो, जेणेकरून गरजू लोकांना रेमडेसिवीर मिळेल आणि अननेसेसरी मार्केटमध्ये काळाबाजारी रेमडेसिवीरची होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत।